राज्यातील एसआयआर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली। अंतिम मुदत 17 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे। सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। सर्व प्रक्रियेनंतर महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। मतदानाचा अधिकार अबाधित राखण्यासाठी एसआयआर प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे। याकडे आता दुर्लक्ष केलं तर मतदानाचा अधिकार बजावताना फटका बसू शकतो। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कोणत्या भागात किती प्रक्रिया पूर्ण झाली आहे। एसआयआर प्रक्रियेसंदर्भात सध्याचं नेमकं स्टेटस काय ते आपण पाहणार आहोत। ग्राफिक्सच्या माध्यमातून कुठल्या भागामध्ये किती प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर घाटकोपर पूर्वमध्ये 91.43, वर्सोवामध्ये 92.14%, भांडूप पश्चिममध्ये 93.12%, मुलुंडमध्ये 94.17%, बोरिवलीमध्ये 94.92%, दिंडोशीमध्ये 95.16%, चांदिवलीमध्ये 95.46%, मागाठाणेमध्ये 95.55%, मालाड पश्चिम 95.57%, विक्रोळीमध्ये 95.74%, कांदिवली पूर्वमध्ये 95.79%, जोगेश्वरी पूर्वमध्ये 95.98%, अंधेरी पश्चिममध्ये 96.05%, तर घाटकोपर पश्चिममध्ये 96.51%, कलिनामध्ये 96.75%, तर चारकोपमध्ये 97.41% आणि अंधेरी पूर्वमध्ये 97.83% इतकी प्रक्रिया पूर्ण झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।